चलो चलो स्टार्ट करणे का. मग आतापर्यंत काय काय झालं मी एकदा रिवाइज करतो पटपट. बा आतापर्यंत काय काय झालं ट्रिग्नोमेट्री मध्ये मी एकदा परत रिवाइज करतो आणि मग पुढचा पार्ट बघायला चालू करूया. ठीक आहे. मी रिव्हिजन्स खूप करालो बघा. मी रिव्हिजन्स खूप वेळा करालो पण त्याचा तुम्ही बेनिफिट करून घ्या. एकदम फुल अटेन्शन लक्ष ठेवायचं. फुल अटेन्शन ठेवायचं प्रत्येक वेळी रिव्हिजन करताना. ओके. ऑफलाईन मध्ये रिव्हिजन झाली असती तर ऑफलाईन मध्ये आणखीन जास्त फायदा होतोय. बघू ऑफलाईन कधी आपल्याला चालू करता येते. एखाद महिन्यात चालू करता येईल वाटते मला. मग ऑनलाईन मध्ये जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पण मी रिव्हिजन खूप वेळा करालो. व्यवस्थित लक्ष द्या. ऑलमोस्ट ऑल फॉर्म्युली क्लासरूम मध्येच लक्षात राहते तुमच्या. ऑलमोस्ट ऑल फॉर्म्युली क्लासरूम मध्येच लर्न होतात. फक्त अटेन्शन व्यवस्थित द्या. राईट. चलो ऑफलाईन मध्ये तर गॅरंटीज. ऑफलाईन मध्ये तर फुल गॅरंटी. मी जेवढं क्लासरूम मध्ये घेणार तेवढं क्लासरूम मध्येच तुम्हाला लर्न होते, पाठ होते. ऑनलाईन मध्ये आता तुम्ही जितकं लक्ष देता त्याच्यावर डिपेंडेंट आहे. तुम्ही व्यवस्थित बसा. एकदम डिसिप्लिन मध्ये लेक्चरला बसा. हेडफोन्स यूज करा. बसा. झोपून लेक्चर बघू नका. तर जितक्या वेळा रिवाइज करतोय तितक्या वेळा तुम्ही व्यवस्थित लक्ष दिला तर ऑलमोस्ट सगळे फॉर्म्युली क्लासरूम मध्येच लक्षात राहणार. ठीक आहे. चला काय काय झालं मी रिवाइज करतो मग पुढचा पार्ट बघू. काय काय झालं एकदा रिवाइज करूया. तो क्या क्या हुआ है. मग फर्स्ट झाला. आहे सर. सर्व लेक्चर्स आहेत श्री. सर्व लेक्चर्स आहेत. मग आतापर्यंत काय काय झालं बा. आतापर्यंत फर्स्ट झाला फॉर्म्युला ऑफ साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी काय फॉर्म्युला. साइन ए प्लस बी कसं लक्षात ठेवलंय आपण. साइन ए प्लस बी एक्सपान्शन कसं लक्षात ठेवलंय. साइन कॉस कॉस साइन. साइन ए प्लस बी कसा लक्षात ठेवलाय आपण. साइन कॉस कॉस साइन. साइन कॉस कॉस साइन. फर्स्ट एंगल फर्स्ट, सेकंड एंगल सेकंड. ठीक आहे. साइन कॉस कॉस साइन. फर्स्ट एंगल फर्स्ट, सेकंड एंगल सेकंड टाइम. आणि इथं प्लस आहे तर इथं पण प्लस येणार. इथं जर मायनस आहे तर इथं पण काय येणार मायनस येणार. ओके. सो दिस इज द एक्सपान्शन ऑफ साइन. दिस इज द एक्सपान्शन ऑफ साइन. व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बी सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला. कॉस ए प्लस बी काय झाला. कॉस कॉस साइन साइन. कॉस ए प्लस बी एक्सपान्शन काय झाला. कॉस कॉस साइन साइन. फर्स्ट एंगल फर्स्ट, पहिला एंगल पहिला, दूसरा एंगल दूसरा वेळी लिहा. and if in between a and b if we have plus, if in between a and b if we have plus, then here we should write minus, and if we have minus here then we should write plus here. उलट साइन. प्लस ला मायनस, मायनस ला प्लस. त्याच्यानंतर झाला tan a plus b, but tan a plus b is not that much important. मी काय ते परत इथं रिवाइज करत नाही. Then after this we have seen sin 2a. sin 2a डायरेक्ट सांगतो, लिहित नाही, सोपा आहे. sin 2a is what. sin 2a is 2 sin a cos a. sin 2a formula is what. 2 sin a cos a. and cos 2a formula काय. cos 2a formula काय. cos square a minus sin square a. cos 2a formula काय. cos square a minus sin square a. ठीक आहे. लेक्चरच्या शेवटी विनायक सांगतो तुला. लेक्चरच्या शेवटी आपण बोलू विनायक. चलो ओके. साइन 2a इम्पॉर्टंट आहे. cos 2a इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग याच्यानंतर काय इम्पॉर्टंट झाला. कन्वर्जन. याच्यानंतर काय इम्पॉर्टंट झाला. कन्वर्जन. रेडियन अँड डिग्री. रेडियन मधला अँगल डिग्री मध्ये कन्वर्ट करता येते. डिग्री मधला अँगल रेडियन मध्ये कन्वर्ट करता येते. अँगल्स आर मेजर्ड इन 2 युनिट्स. अँगल्स आर मेजर्ड इन 2 युनिट्स. वन इज डिग्री, की जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, 10th पर्यंत वापरला. आता जे नवीन युनिट आपण यूज करणार दॅट इज कॉल्ड रेडियन.
न्यू युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज कॉल्ड रेडियन. मग रेडियन कसं आहे? मग रेडियन, पाय रेडियन इज 180 डिग्री. कसं लक्षात ठेवायचं त्याला? पाय रेडियन इज 180 डिग्री. सर्वात सोपं. तुम्हाला कन्व्हर्जन कसं करायचं लास्ट लेक्चरला फॉर्म्युला पण सांगितला. आला साहिल? अरे खूप दिवस तुझी वाट बघितली मी. किती दिवसांनी? चलो मग काय? पाय रेडियन इज हाऊ मच? 180 डिग्री. 11th-12th मध्ये ऑलमोस्ट ऑल चॅप्टर्स मध्ये, सगळे चॅप्टर, अँगल इज मेजर्ड इन रेडियन. अँगल इज मेजर्ड इन रेडियन. रेडियनच मोठं युनिट आहे. रेडियन एसआय युनिट आहे. एसआय युनिट म्हणजे कसं? समजा आपण मास मेजर करायचा आहे. मास कशात मेजर करतो? किलोग्राम मध्ये का ग्रॅम मध्ये? तर किलोग्राम मध्ये. ग्रॅम मध्ये पण करतो, पण एसआय युनिट काय त्याचं? किलोग्राम. एसआय युनिट बहुतेक तुम्हाला 10th पर्यंत कुठं तर ऐकलाय का? ऐकला नाही? एसआय युनिट कुठं ऐकलाय आतापर्यंत का? काय ऐकलं नाही? बोला बोला जरा. एस आय युनिट काय ऐकलंय? बहुतेक झाले मला जेवढा ऐकलंय, कुठेतरी लिहिलेलं आहे ना? कोणत्या तरी चॅप्टर मध्ये कुठं तरी झालेलं आहे असं वाटतं मला. आहे, सायन्स मध्ये आहे. मग काय? जसं किलोग्राम एसआय युनिट आहे, ग्रॅम नाही. मीटर एसआय युनिट आहे, सेंटीमीटर नाही. तसं अँगलचं एसआय युनिट काय? अँगलचं एसआय युनिट आहे रेडियन. डिग्री नाही, डिग्री फालतू युनिट आहे, टाइमपास युनिट आहे. डिग्री वापरायचं नाही आपण आता. फिजिक्स सायन्स मध्ये जेव्हा आपण अँगल वापरणार, सायन्स मध्ये जेव्हा आपण अँगल यूज करणार, वी हॅव टू यूज अँगल इन व्हॉट? विच युनिट? रेडियन मध्ये यूज करायचा. डिग्री मध्ये नाही, डिग्री मध्ये नाही यूज करायचा. म्हणजे कन्व्हर्जन काय बघितलं? 180 रेडियन. रेडियनचं हे साइन आहे सी. रेडियनचं हे साइन आहे. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पाय रेडियन इज हाऊ मच? 180 डिग्री. ठीक आहे. मग पाय बाय 2 केला तर किती? याचा अर्धा केला, त्याचा पण अर्धा होता. इक्वलच आहे ऍक्च्युली. याचा अर्धा केला, याचा पण अर्धा. 90 डिग्री. पाय बाय 2 रेडियन इज 90 डिग्री. याचा 1/3 केला, पाय बाय 3 रेडियन, याचा 1/3, याचा पण 1/3, 60 डिग्री. याचा 1/4 केला, पाय बाय 4, याचा पण 1/4, त्यांचा 1/4 देते 45 डिग्री. सो दीज अँगल्स आर इन रेडियन अँड दीज अँगल्स आर इन डिग्री. मग डिग्री मध्ये रेडियन मध्ये कन्वर्ट करता येते. आणि रेडियनला लक्षात ठेवा, रेडियन मध्येच अँगल वापरला जाईल 11th-12th मध्ये, राईट? ओके. हाय 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 साहिल. ओके. सो फर्स्ट इम्पॉर्टंट, दिस फॉर्म्युला, दिस. अँड देन सेकंड काय बघितलं? कन्व्हर्जन बिटवीन रेडियन अँड डिग्री. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचं आहे? नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे? काम काय करायचं बा? भरपूर चॅप्टर्स मध्ये, SHM चॅप्टर, सिंपल हार्मोनिक मोशन, वेव्स अँड साऊंड मोठा चॅप्टर आहे. हे सगळे चॅप्टर मध्ये ट्रिग्नोमेट्री लागणार आहे. EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर, एकदम मोठा चॅप्टर आहे, डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स, इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, ऑल चॅप्टर्स मध्ये हे लागणार आहे आपल्याला ट्रिग्नोमेट्री. ओके. त्यामुळे त्याच्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्री लर्न करालो. नेक्स्ट काय? समजा आपल्याला पाहिजे साइन 225. साइन 225. मग साइन 225 याचा, साइनचा, याचा यूज करून कसा कॅल्क्युलेट करायचा आपण डिस्कस केले सगळं. साइन A+B, कॉस A+B यांचा यूज करून साइन 225 कसा फाइंड आउट करायचा आपण ऑलरेडी डिस्कस केले. पण याच्यापेक्षा एक फास्ट मेथड आहे, याच्यापेक्षा आणखीन एक फास्ट मेथड आहे हे फाइंड आउट करायला. ती आपण आता बघायला चालू करतोय. ठीक आहे. मग त्याच्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे त्याच्या एक एक बघूच जाऊ. आणि मग शेवटी हे साइन 225 आज होईल का? हे कदाचित होईल, बघू किती होते तेवढं. आज नाही झालं तर उद्या कव्हर करू. ठीक आहे. चलो. साइन ऑफ, हेडिंगला
साइन ऑफ, चला लिहा हेडिंग लिहा, साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस in different quadrants. Sign of नवीन हेडिंग ला trigonometric functions in different quadrants. Sign of trigonometric functions in different quadrants. वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये डिफरंट क्वाड्रंट्स मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं साइन काय, प्लस कुठे आहे मायनस कुठे आहे ते बघायचं आहे. साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स in different quadrants. चला लिहा हेडिंग ला चलो साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. बर मग काय काय लक्षात ठेवायचं बा, एकदम सिंपल आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे, एकदम सिंपल आहे आणि एक्स्ट्रीमली युजफुल आहे, एकदम युजफुल आहे बा. काय दिस इज y axis, this is x axis, angle starts from positive x axis, angle starts from positive x axis. ठीक आहे, मग इथून अँगल स्टार्ट केला, इथं अँगल 10 डिग्री 20 30 डिग्री 40 डिग्री 60 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री and 90 डिग्री. So if angle is between 0 and 90 degree, then it is in which quadrant? First quadrant. If angle is in between 0 degree and 90 degree, then it is in which quadrant? First quadrant. कळते? अँगल जर 0 आणि 90 डिग्रीच्या मधला आहे तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल आहे. फर्स्ट क्वाड्रंट माहिती आहेत ना मॅथ्स मधले क्वाड्रंट, ते फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. सो इफ angle is in between 0 to 90, then it is in first quadrant. बा इथून अँगल मोठा करत जायचा, 10 20 30 40 50 60 70 80 90. So if angle is between 0 to 90, then it is in which quadrant? First quadrant. बा अँगल जर 90 च्या पुढे झाला, 100 110 120 130 140 150 160 170 180, मग 90 to 180, if angle is in between 90 to 180, म्हणजे असं झालं, इकडे एक ॲरो इकडे एक ॲरो, हा अँगल किती झाला? 180 डिग्री. इकडे एक ॲरो, इथून इकडे एक ॲरो चालू झाला आणि इथून इकडे एक ॲरो चालू झाला, मग किती अँगल झाला? 180. इफ अँगल इज बिटवीन 90 to 180, then it is in which quadrant? It is in second quadrant. It is in which quadrant? Second quadrant. 180 च्या पण पुढे गेला तर चालते का? हो असते ना, 180 च्या पण मोठा अँगल आहे. तुम्हाला आतापर्यंत 10th पर्यंत 90 पेक्षा मोठे अँगल झालेच नाहीत, म्हणून वाटतंय कधी कधी की 90 पेक्षा अँगल मोठा असते का नाही, पण असते 90 पेक्षा मोठा, 180 पेक्षा पण मोठा अँगल आहे. ओके, मग हा असा बाहेर. सो दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180. दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180. बा हे इथून इथपर्यंत 90, इथून इथपर्यंत आणखीन एक 90 म्हणजे 180, आणि 180च्या खाली आणखीन हा एवढा गेला, 180च्या खाली आणखीन एवढा गेला. मग दिस angle is greater than 180. This angle is greater than 180. ठीक आहे, आणि फुल इथपर्यंत आला तर, फुल इथपर्यंत आला तर बा इथे एक ॲरो आणि इथे एक ॲरो, फुल एवढं मोठं, इथून स्टार्ट करायचं इथपर्यंत एवढा मोठा,
This is 270 degree. 90, 90 and 90. 390, 270 degree. So in third quadrant, angle is between 180 and 270. In third quadrant, angle is in between 180 and 270. ठीक है? Okay. आणि फुल सर्कल मारला तर फुल सर्कल 270च्या पुढे गेला तर इकडे आला. हे इथून इथपर्यंत फिरला तर 270, त्याच्यापेक्षा पण पुढे आला, इकडे आला. सो दिस अँगल इज मोर दॅन 270. मग 270च्या पुढचा आणि हे फायनल इथपर्यंत आला. स्टार्टिंग एरो पण हाच आणि गोल फिरून एंडिंग एरो पण तिथंच. म्हणजे हा असं झाला ट्रायंगल. समजाले ना? ट्रायंगल नाही अँगल. असा झाला अँगल. स्टार्टिंग एरो पण तिथंच. बरोबर विष्णू. स्टार्टिंग एरो पण तिथंच आहे आणि एंडिंग एरो पण तिथंच आहे. टर्मिनल आर्म बोलतात त्याला. स्टार्टिंग आर्म पण तिथंच आहे आणि टर्मिनल आर्म पण तिथंच आहे. गोल फुल फेरी बसली म्हणजे किती झाला? 360 डिग्री. एक फुल सर्कल बसला म्हणजे किती अँगल झाला? 360 डिग्री. सो इन फोर्थ क्वाड्रंट अँगल इज बिटवीन 270 अँड 360 डिग्री. फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल कसा आहे? इट इज इन बिटवीन 270 अँड 360 डिग्री. बर, मग कशासाठी गेले? मग कोण कुठं पॉझिटिव्ह आहे, कोण कुठं निगेटिव्ह आहे, दॅट वी आर गोइंग टू सी. मग लक्षात काय ठेवायचं? याच्यासाठी ट्रिक काय? याच्यासाठी स्टँडर्ड ट्रिक आहे. ट्रिक काय मी शोधून काढली नाहीये. मी शोधून काढलेली असली तर तुम्हाला सांगतो, पण ही ट्रिक काय मी शोधून काढली नाही, स्टँडर्ड बुक मध्ये. काय ट्रिक काय? ऑल सिल्वर टी कप्स. बर, ट्रिक काय? ऑल सिल्वर टी कप्स. असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? याचा मिनिंग काय मी सांगतो. याचा मिनिंग काय ना सांगतो मी. पहिलं बघा, ऑल सिल्वर टी कप्स. याचा मिनिंग काय? ऑलचा मिनिंग काय? ऑल सिल्वर टी कप्स. पाहिजे तर बाजूला पण लिहून ठेवा नंतर. ऑल सिल्वर टी कप्स. ऑल सिल्वर टी कप्स. याचा मिनिंग काय? ऑल मीन्स ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. ऑल मीन्स व्हॉट? ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. ऑल मीन्स ऑल 6. इकडे 5 आहे, इकडे 1 आहे. ऑल मीन्स ऑल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. म्हणजे साइन ऑफ 90 घेतला, साइन ऑफ 70, साइन ऑफ 30, साइन ऑफ 10, साइन ऑफ 30.1, साइन ऑफ 40.5, साइन ऑफ 35, साइन ऑफ 75, कॉस ऑफ 75, टॅन ऑफ 75, सेक ऑफ 35. कुठल्या पण अँगलचा, 0 आणि 90 मधल्या कोणत्या पण अँगलचा, 0 आणि 90 मधल्या कोणत्या पण अँगलचा साइन घ्या, कॉस घ्या, कॉट घ्या, टॅन घ्या, सेक घ्या, कोसेक घ्या. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. All trigonometric functions are positive for these angles. For these angles, silver is positive. Silver म्हणजे काय? आता मग सिल्वरचा फक्त फर्स्ट लेटर घ्यायचं, साइन. सिल्वरचं फक्त फर्स्ट लेटर घ्यायचं, साइन. सो इन दिस क्वाड्रंट साइन इज पॉझिटिव्ह. म्हणजे साइन ऑफ 120, साइन ऑफ 110, साइन ऑफ 140, साइन ऑफ 170, साइन ऑफ 179, साइन ऑफ 121. याच्यामधला कोणता पण अँगल आहे, 90 आणि 180 यांच्यामधला कोणता पण अँगल आहे, त्याचा साइन काय? साइन इज पॉझिटिव्ह. साइन काय? साइन पॉझिटिव्ह आहे. आणि साइनचा रेसिप्रोकल कोण आहे मग सांगा मला. चला कमेंट मारा, सांगा साइनचा रेसिप्रोकल कोण आहे. मध्ये मध्ये मी क्वेश्चन्स विचारत जाईल, म्हणजे कसं तुम्हाला जरा फ्रेश राहाल तुम्ही. चला, साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? चला बोला, बोलो साइनचा. फटाफट आन्सर आले पाहिजे. असे आले, खूप छान. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक.
कोसेक. मग साइन पॉझिटिव्ह आहे तर त्याचा रेसिप्रोकल पण पॉझिटिव्ह असणार. बरोबर आहे, सर्वांचं बरोबर आहे. बा 2 जर पॉझिटिव्ह आहे तर त्याचा रेसिप्रोकल 1/2 पण पॉझिटिव्ह आहे. आणि इथं जर मी -4 लिहिला तर -4चा रेसिप्रोकल पण 1/-4. समजा हे पॉझिटिव्ह आहे तर त्याचा रेसिप्रोकल पण पॉझिटिव्ह. हे निगेटिव्ह आहे तर निगेटिव्हचा रेसिप्रोकल इज ऑल्सो निगेटिव्ह. मग तेच आपलं लॉजिक लावलं आपण इथं. जर साइन पॉझिटिव्ह म्हणालो आपण, जर इथं साइन मी पॉझिटिव्ह म्हणालो तर साइनचा रेसिप्रोकल कोसेक ते पॉझिटिव्ह पाहिजे. मग ते काय स्पेशल इथं लिहिलं नाही आहे, ते स्पेशली लिहिलं नाही. त्यासाठी थोडासा ब्रेन आपण यूज करायचा. इफ साइन इज पॉझिटिव्ह देन कोसेक इज ऑल्सो पॉझिटिव्ह. मग इथं कोण आहे, साइन अँड कोसेक बोथ आर पॉझिटिव्ह. इथं कोण आहे पॉझिटिव्ह, सिल्वरचा मिनिंग काय, यस मीन्स साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक. साइन कोसेक बोथ आर पॉझिटिव्ह. ऑल अदर्स आर निगेटिव्ह. टॅन निगेटिव्ह, कॉट निगेटिव्ह. कॉट ऑफ 120 इथे येते. कॉट ऑफ 120 निगेटिव्ह. सेक ऑफ 150 निगेटिव्ह. कॉस ऑफ 150 निगेटिव्ह. वो बाकी सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस निगेटिव्ह छोड़ के साइन एंड कोसेक. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय, टॅन. टॅन म्हणजे कोण असेल मला सांगा मग आता. टॅन म्हणजे कोण असेल बघा. टॅन म्हणजे कोण आहे. ओके ओके श्री. टॅन म्हणजे कोण आहे. टॅन म्हणजे टी. टी टी म्हणजे टॅन म्हणजे काय मी सांगूनच टाकला. टी टॅन. टी म्हणजे कोण आहे. टी म्हणजे टॅन. टी म्हणजे टॅन. सो टॅन पॉझिटिव्ह आणि एकतर टॅन पॉझिटिव्ह असू शकत नाही. टी म्हणजे टी. टीचा कोण पकडायचा, टॅन. टॅन पॉझिटिव्ह. तर टॅन पॉझिटिव्ह बिटवीन 180 and 270 टॅन इज पॉझिटिव्ह. टॅन पॉझिटिव्ह एकटा असू शकत नाही. रेसिप्रोकल ऑफ टॅन इज ऑल्सो पॉझिटिव्ह. If tan is positive, then reciprocal of tan has to be positive. Reciprocal of tan is what? Cot. Reciprocal of tan is cot. So in this quadrant, in this range of angles, tan is also positive and cot is also positive. Tan पण पॉझिटिव्ह आहे आणि cot पण पॉझिटिव्ह आहे. कसे बोथ आर पॉझिटिव्ह. बाकी सगळे निगेटिव्ह. मग साइन म्हणा इथलं या. साइन ऑफ 220 निगेटिव्ह. कॉस ऑफ 230 निगेटिव्ह. सेक ऑफ 250 निगेटिव्ह. कोसेक ऑफ 190 निगेटिव्ह. सगळं निगेटिव्ह एक्सेप्ट टॅन अँड कॉट. आणि हे काय बोला या क्वाड्रंट मध्ये काय, मग या क्वाड्रंट मध्ये कप्स आहेत. कप्स म्हणजे काय, कप्स म्हणजे सी म्हणायचं. शी नाही, सी प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित. सी. सो इन दिस क्वाड्रंट व्हॉट, कप्सचा सी म्हणजे काय, कॉस इज. सी साठी कोसेक पण येते पण कोसेक नाही, कोसेक ऑलरेडी इकडे झालाय. सी साठी कोसेक पण आपल्याला म्हणता येते पण कोसेक नाही, कॉस आहे ते. कॉस साठी पहिले 3 फंक्शन साइन, कॉस आणि टॅन साठी हे लिहिलेलं आहे. ऑल सिल्वर टी कप्स मध्ये साइन, कॉस आणि टॅन यांच्यासाठी हे लिहिलेलं आहे. यस म्हणजे साइन, सेक नाही. टी म्हणजे तर टॅन आहे. सी म्हणजे कॉस, कोसेक नाही. सो इन दिस क्वाड्रंट कॉस इज पॉझिटिव्ह अँड रेसिप्रोकल ऑफ कॉस sec both are positive. So in this quadrant cos and its reciprocal sec positive. All other 4 trigonometric functions all are negative. ठीक आहे. लिहून घ्या. टेबल लिहा. पुढचा पार्ट बघू. चला टेबल लिहा. एकदम इम्पॉर्टंट आहे टेबल, खूप जास्त कामाचा आहे. चला लिहून घ्या. टेबल लिहा. नेक्स्ट संडेला पेपर घ्यायचा. नेक्स्ट संडे
पेपर घ्यायचा. पेपर कशावर असणार? हे ट्रिग्नोमेट्रीवरच असणार. नेक्स्ट संडेला एमसीक्यू बेस्ड पेपर होईल ट्रिग्नोमेट्रीवर. तुम्ही डेली जे मी सांगाले ते अभ्यास करत राहा. डेली मी जे सांगाले ते अभ्यास करा. चला पटापट ड्रॉ करा. झाले की मला डन पाठवा. पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे. स्नेहा स्नेहा काय म्हणाले काय कळलं नाही मला. नंबर आहे ना तुझ्याकडे? काय नंबर नाही माझा? बरं माझा नंबर कोणाला पाहिजे असेल तर लिहून ठेवा. माझा नंबर पाहिजे असेल तर लिहून द्या. नंबर मागायला. आणखीन कोणाला जर पाहिजे असला तर लिहून ठेवा. 832. कोणाला नंबर पाहिजे तर लिहून ठेवा. 832 922 3943. फोन नंबर कोणाला पाहिजे तर लिहून ठेवा. 832 922 3943. चला झालं का रे? बघायचा पुढचा पार्ट. आज ऋषिकेश आणि महेश दोघं पण दिसन झाले बहुतेक. चलो मग याच्यावर जरा एक्झाम्पल्स करू आपण. याच्यावर एक्झाम्पल्स करू बा. की चांगली प्रॅक्टिस होते. मग याचा यूज कुठे करायचा पुढे मी सांगतो. चलो लिखो. साइन ऑफ 32 फक्त पॉझिटिव्ह का निगेटिव्ह इतकंच मेन्शन करायचं आहे. ओके. साइन ऑफ 32 व्हॅल्यू नाही पाहिजे. आय वॉन्ट ओनली इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह एवढंच पाहिजे. साइन ऑफ 32 तुम्ही लिहायला चालू करा. पहिला तुम्ही आन्सर्स लिहा. नंतर आपण सॉल्व्ह करू. cos of 220 tan of 120 sec of 330 cosec of 300. चला इतकं बघू पहिला. आणखीन करू एक्झाम्पल्स. चला हे ट्राय करा. तुम्हाला येतात का बघा. मग करूया इकडे बोर्डवर. चलो ट्राय करो. चलो बघा ट्राय करा.
बस साइन ऑफ 32. साइन ऑफ 32 काय? सो 32 इज इन विच क्वाड्रंट? क्वाड्रंट मी इकडे लिहायला चालू करतो, क्वाड्रंट फर्स्ट. सो 32 इज इन विच क्वाड्रंट? 32 इज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळंच पॉझिटिव्ह आहे. सो साइन 32 इज ऑल्सो पॉझिटिव्ह. ठीक आहे. चलो सेकंड बघा. सेकंड काय? 220 इज इन विच क्वाड्रंट? तुमच्याकडे ते क्वाड्रंट्स आहेत, त्याच्यामध्ये बघा. तुम्हाला अँगल बघितला की कळायला पाहिजे, पण कळत नसला तर क्वाड्रंट जे मी लिहून दिले त्याच्यात बघा. इज इट 0 to 90? नाही. इज इट 90 to 180? नाही. इज इट 180 to 270? हा, यस. म्हणजे कुठला क्वाड्रंट आला? थर्ड. सो cos 220 इज इन थर्ड क्वाड्रंट. cos 220 इज इन विच क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. चला बघा इकडे. चला या इकडे बोर्डवर बघा. आता बोर्डवर बघा मी कसं करतोय. मग cos ऑफ 220 इज इन विच क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. 0 to 90 पहिला क्वाड्रंट, 90 to 180, 180 to 270. सो दिस इज इन 180 to 270 क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. मग तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये काय? थर्ड क्वाड्रंट मध्ये काय? ऑल सिल्वर टी. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय? टी. मी इथंच लिहितो सगळं, म्हणजे तुम्हाला थिंकिंग करायला सोपं पडते. मी इथंच लिहितो जे मला लिहायचं आहे ते. सो दिस इज इन थर्ड क्वाड्रंट, अँड इन थर्ड क्वाड्रंट टॅन इज ऑल सिल्वर टी. तिसरा आहे ना, ऑल सिल्वर टी कप्स. ऑल सिल्वर टी. टॅन इज पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट टॅन पॉझिटिव्ह. पण हे टॅन आहे का? हे टॅन आहे का? हे टॅन नाही, कॉस आहे. हे टॅन नाही, कॉस आहे. कॉस इज निगेटिव्ह. सो दिस इज निगेटिव्ह. ओके. चलो 120. चला नेक्स्ट करायला मी बघा व्यवस्थित लक्ष द्या. एकदम सिंपल आहे. चला बा एकदम सिंपल आहे. नेक्स्ट कोण आहे? 120 इज इन विच क्वाड्रंट? tan of 120. Okay. 120 is in which quadrant? 0 to 90 first. 90 to 180 second quadrant मध्ये. 90 to 180. 90 आणि 180 च्या मध्ये आहे. So this is in second quadrant. So this is in which quadrant? Second quadrant. ठीक आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये which one is positive? All silver. Silver is positive. सेकंड क्वाड्रंट सिल्वर, साइन इज पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे. हे तर टॅन आहे ना, पण हे तर टॅन आहे. मग साइनचा उलटा कोण आहे? कोसेक. कोसेक पण पॉझिटिव्ह असणार, पण हे कोसेक पण नाही, टॅन आहे. सो टॅन इज निगेटिव्ह. सो टॅन इज निगेटिव्ह. सेक 330 कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? चलो 330 इज इन विच क्वाड्रंट? चल बा 330 इज इन विच क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. बरोबर, फोर्थ क्वाड्रंट. 0 to 90, 90 to 180, 180 to 270, 270 to 360, 270 to 360. So this is in fourth quadrant. This is in fourth quadrant, and in fourth quadrant which one is positive? C. All silver tea cups. C is positive. Fourth quadrant C positive. C चा उलटा कोण आहे? Cos is positive and reciprocal of cos is sec. Sec is also positive. Fourth quadrant cos is positive and reciprocal of cos is what? Reciprocal of cos is sec. Sec पण positive आहे. मग सेकच आहे, पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह आहे. हे कोसे झाले, कोसेक पाहिजे. हे कोसेक. दिस इज कोसेक. ओके. चलो याचा आन्सर सांगा मला. फायनलचा आन्सर तुम्ही सांगा. कोसेक ऑफ 300. चला कमेंट करा. हे असं जर केले तसंच हे पण करा. कोसेक ऑफ 300 तुम्ही सांगा. चलो एक आन्सर आले बघा, बाकीचे बोला. निगेटिव्ह 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 बोला. आणखीन कोण आहे? करा कॅल्क्युलेट. सर्वांनी कॅल्क्युलेट करा. बोलो कितना आ रहा है?
चला व्हेरी गुड, सर्वांना निगेटिव्ह बोलतायत, चांगली गोष्ट आहे, गुड. निगेटिव्ह. ओके, चलो. कोणता क्वाड्रंट येते? 300. कोणता क्वाड्रंट येते? परत जॉईन करा लेक्चर मध्ये, लास्टचा मिनिट राहिलाय, बंद होईल लेक्चर हे. 40 मिनिट्स झाल्यानंतर बंद होते, परत एकदा जॉईन करायचं. ठीक आहे, थोडा वेळ तेच ते बंद होते, मग जॉईन करा. सो 300 इज इन विच क्वाड्रंट? सो दिस इज इन फोर्थ क्वाड्रंट. In fourth quadrant, which one is positive? C, cos. In fourth quadrant, this is in fourth quadrant. In fourth quadrant, what is positive? Cos. All silver, tea, cups. Cos is positive. Cos चा उलटा sec. Sec is also positive. पण एक cos पण नाही, sec पण नाही, मग हे निगेटिव्ह. So cosec is negative.